नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2024बद्दल आपण परीक्षेत उपयुक्त असे प्रश्न पाहणार आहोत. आपल्या चॅनलमध्ये एक प्लेलिस्ट आहे पोलीस भरती प्रश्नपत्रिका, त्यामध्ये आपण व्हिडिओ टाकत असतो, तर ते आपण पाहावयाचे आहेत. आणि हे परीक्षेत उपयुक्त असे प्रश्न आहेत, हे विचारलेले प्रश्न आहेत आणि संभाव्य असे येणारे प्रश्न आहेत, हे रिपीट विचारलेले प्रश्न आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करू विद्यार्थी मित्रांनो. सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 सार्वजनिक काका यांनी केली. प्रश्न क्रमांक 2 मुंबईजवळील असलेले प्रेक्षणीय लेणी कोणती? ऑप्शन क्रमांक 2 खारापुरी ही होय. प्रश्न क्रमांक 3 मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्याच्या इतिहासावर आधारित पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे. मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्याच्या इतिहासावर आधारित पुस्तक न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 4 घ्या. बहद वर्तुळ कशास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 विषुववृत्त याला म्हणतात. प्रश्न क्रमांक 5 घ्या. म्हैसमाळ प्रकल्प राबविणारे दलित मित्र कोण? म्हैसाळ प्रकल्प राबविणारे दलित मित्र कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 मधुकरराव देवल हे आहेत. प्रश्न क्रमांक 6 घ्या. इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावे अशी मागणी कोणी केली होती? इंग्लंडप्रमाणे भारतामध्येही पार्लमेंट असावे अशी मागणी कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ हरी देशमुख यांनी ही मागणी केली होती. प्रश्न क्रमांक 7 भारताची नाइटिंगेल म्हणून व्यक्ती कोण ओळखली जाते? ऑप्शन क्रमांक 3 सरोजिनी नायडू ही ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 8 घ्या. खालीलपैकी जोड शब्द नसलेला शब्द ओळखायचा आहे. खालीलपैकी जोड शब्द नसलेला शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 गडद निळे हा जोड शब्द नसलेला शब्द आहे. प्रश्न क्रमांक 9 घ्या. पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोण ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 पंडित नेहरू पंचशील तत्वाचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 10 हळद लागणे म्हणजे काय होणे? प्रश्न क्रमांक 10 हळद लागणे म्हणजे काय होणे? तर ऑप्शन क्रमांक 3 विवाह होणे. हळद लागणे म्हणजेच विवाह होणे. प्रश्न क्रमांक 11 घ्या. राम नसणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? राम नसणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 व्यर्थ चरफडणे. व्यर्थ चरफडणे म्हणजे राम नसणे असे होय. कारगिल कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 12 कारगिल कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये कारगिल आहे. प्रश्न क्रमांक 13 घ्या. मुघल सम्राट औरंगजेबाने संभाजीचा मुलगा शाहू आणि त्याच्या आईला कुठे कैदी ठेवले? मुघल सम्राट औरंगजेबाने संभाजीचा मुलगा शाहू आणि त्याच्या आईला कुठे कैदी ठेवले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा या ठिकाणी ठेवले होते. प्रश्न क्रमांक 14 घ्या. भारताने कोणती शासन पद्धती स्वीकारलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 संघ राज्य शासन पद्धत भारताने स्वीकारलेली आहे. प्रश्न क्रमांक 15 घ्या. ऋषिकेश शहर कोणत्या राज्यात आहे? ऋषिकेश शहर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड या राज्यामध्ये ऋषिकेश हे शहर आहे. खालीलपैकी सर्वात मोठी पेशी निवडायची आहे. ऑप्शन क्रमांक 1 चेतापेशी ही आहे. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी सर्वात पेशी कोणती आहे? सर्वात मोठी विचारलेलं होतं, तर ऑप्शन क्रमांक 1 चेतापेशी हे योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 17 कोणत्या देशाने सर्वप्रथम प्लास्टिक कप आणि प्लास्टिकवर बंदी आणली?
कोणत्या देशाने सर्वप्रथम प्लास्टिक कप आणि प्लास्टिकवर बंदी आणली? तर ऑप्शन क्रमांक 2 फ्रान्स या देशाने. प्रश्न क्रमांक 18. काली गती लावणारे व तंटे उत्पन्न करणारा माणूस या अर्थी पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कळीचा नारद हा वाक्प्रचार आहे. प्रश्न क्रमांक 19. राजा रवी वर्मा हे कोण होते? राजा रवी वर्मा हे खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हे चित्रकार होते. राजा रवी वर्मा हे. प्रश्न क्रमांक 20 घ्या. कोणत्या देशाला औद्योगिक क्रांतीचे जनक माहेरघर म्हटले जाते? कोणत्या देशाला औद्योगिक क्रांतीचे माहेरघर म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 इंग्लंड या देशाला माहेरघर औद्योगिक क्रांतीचे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 21 घ्या. खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रात राजकीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 5 जुलै हा दिवस साजरा केला जातो. चारमिनार कोणत्या राज्यात आहे? चारमिनार कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद या राज्यामध्ये चारमिनार आहे. प्रश्न क्रमांक 23 केदारनाथ हे कोणत्या राज्यात आहे? केदारनाथ हे कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड राज्यामध्ये केदारनाथ हे आहे. प्रश्न क्रमांक 24 घ्या. एम सी मेरी कॉम कोणत्या राज्याची आहे? एम सी मेरी कॉम ही कोणत्या राज्याची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ही मणिपूर राज्याची आहे. एम सी मेरी कॉम. भारतात सर्वात दाट लोकवस्ती असलेला शहर कोणता आहे? भारतात सर्वात दाट लोकवस्ती असलेला शहर कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई आहे. विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. प्रश्न क्रमांक 26 विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर शब्द आहे शाश्वत. शब्द काय आहे? शाश्वत. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 आहे अल्पकाळ. शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अल्पकाळ. प्रश्न क्रमांक 27 घ्या. भारतातील पहिले ब्रिटिश संसदेचे सदस्य कोण होते? भारतातील पहिले ब्रिटिश संसदेचे सदस्य कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी हे भारतातील पहिले ब्रिटिश संसदेचे सदस्य होते.